बैल न्यायची, नांगरायचं, डोंगरायचं, मेहनत करायची, कामाला जायचं, रुपया हाजरी होती, काम करायचं, आणायचं, ती खायचं पोटाला आणून आपलं ती 100 कडबा काढायचे पंचायत त्या गाण्याला कवा म्हणाव. माझी आई लय गरीब होती, मला लय जीव लावायची, मी आई पशीत राहत होती. काय करायचं रे माझ्या बाळा, लय येडेवणी वाटतं, पण आलेल्या दिवसाला पाठ द्यायची. मुसलमानाची एक जैतन होती, लोखंडाच्या मोठा हिरीत सोडायच्या, बैल झोपायची, पाणी काढून द्यायचं. बाहेर भारी तशी आहे त्या या भावाच्या. काहीतरी कालवण कसं तरी करून ठेवून खाते त्या. होय लय चांगलं केलं म्हणते त्या. काय असेल ती भातुड्या कुरुड्या डेर्यानी ठेवायचं. आमच्या गावाला चंद्रभागा येईल. होय नदीला जाऊन इजुळा उन्हाचं मागाच पावायचं. खिरीत सुद्धा मला पवा येतं. जरा चांगल्या निबार गार असलेल्या शेणने चिरायच्या, हळद मीठ लावायच्या, वाळवायच्या आणि डेरा भरून ठेवून पुन्हा कवा तर तळायचं. लय भारी लागत होत. झाडच चढून 100 आंबा झाडावरला काढत होती. भाऊ जय मनाची एवढी रान पडून मरणार. फाटली लागाईला दिती सांगावा वागाईला. माझी चुळी फाटल्यावर मग कोणाला सांगायचं? भावाला. ती आंब्याचं पाचरूट आणायचं ऊसाचं, ती पसरायचं, घर मोठं लाटवतं पसरायचं, ती चगा घालायचं, वर आंब ठेवायचं. तवा आंब पण सस्ती होतं. 12 रुपयाला डझेला आंब कसलं होतं भारी आमच्या तर बाच्यात. जन्म कधीचा तुमचा आठवतात? माझा जन्म मला झाली असतील 80 बरोबरच झाली असतेली. आणि कसा होता जुना काळ, कसा होता तुमचा? जुना काळ कसा होता तुमचा? काम काय जुना जुना पहिलं दिवस कसं होतं? होय होती. कसं होतं आपलं कसं तर आपदत नेमदत होतं. मी इथं बारकी लेकरायचं वरच आई बापाच्यात होती. इथं भाव बारकं होतं, आपलं करायचं खायचं. बा मरून गेला आमचा, आईनं काय करावा. भाव बारकं होतं, लोकांच्या कामाला जायचं, मिळवायचं, खायचं, आपलं पोटाला घालायचं. वडील काम काय करायचं? वड्याला जमीन होती. वय ओट चालवायची, पाणी दारं धरायची, सारं माळवं ताळवं लावायचं आणि जगायचं. होय. वडिलांना काम करताना बघितले का तुम्ही? होय. शेताची कामं कशी करायची वडील? शेतात वय काय बैल पाळली होती, वैरणी टाकायच्या, नांगरायचं, डोंगरायचं, धानं पिकवायची. मग आणि बैल होती का वडिलांची? होय. किती होती? 2 बैल, मोठ चालायची, नांगर होता. होय समज होतं. पुन्हा भाव बारकं होतं तर वडील मरून गेला. वडिलांकडे बैल किती होती? 2 होती. होय. काय नाव होती बैलांची? आता त्यांची नाव मी कवा राखू रे परत द्यायला. आठवत नाही का तुम्हाला नाव? काय बैलाची नाव असते ती मी कशाला ध्यानात राखू? का बरं? नाही ती राहिली माझ्या. तुम्ही काय बैलाला जीव लावतो? बाबा मरून गेलेला तवापासून आपण म्हातारं झालो. होय. मग आणि बैलगाडीत बसायचा का तुम्ही? होय. लहानपणी बसत होतो. होय. मग वडील फिरवायचे का बैलगाडीत? तवा इष्ट्या ही नव्हत्या, गाडी पंढरपूरला जायचं म्हणल्यावर बैलगाडी जायचं. होय. बैलगाडीत फिरवायला वडील कुठे घेऊन जायचे? पंढरपूरला. होय. अजून गावातल्या गावात फिरवायचे का? रानात वगैरे घेऊन जायचे का? गुरं शेरड राखायची. बारकं होतो. बर. आणि वडील बैलगाडी घेऊन शेतात चाललं होतं, बैलगाडीत बसायचं का? नेत होते पंढरपूरला. ही शेतात होय नेत होती. काय तर आणाय हे कडब गोळा कराय, हुलग काढाय, माग रानं होते. होय. कशी पिके होती पहिली? हुलग बिलग कसं काढायची ती? मस्त काढायची. वाया लावायच्या, काढायच्या, आणायचं, बडवायचं, हुलग्याच्या भाकरी खायच्या. मग हुलग्याच्या भाकरी असायच्या का? होय. मग आता आम्ही काय थोड्या लई काळातला आहे. होय. हे माझ्या बाळा बस की रे, आता गाणी म्हणू का 1-2 बस की. आणि हुलग किती व्हायचं? होयाचं की पत्तर 2 पुटी मटकी. लई मोठं शात होतं. बर.
आम्ही बारकं होतो तेव्हा. पुन्हा भावाने आपलं जकडं तकडं केलं ऐकलं. मग काय करायचं आपल्याला. कशी करायची शेती, कशी करायची वडील? वडील बैल न्यायची, नांगरायचं, डोंगरायचं, मेहनत करायची आणि ती पेरायचं, मग पावसावर यायची पिकं. बर. बागायचं व्यवस्थित होतं. मेहनत कशी करायची? मेहनत करायची नांगरून ही. हा. मग आता एक नाही, पहिलं होतं. होय. किती बैल किती असायची हो नांगराला? नांगरायला 2 बी असायची, 4 बी असायची. होय. कोणाची तर अजून आणायची. बर. वडील बैलावरती गाणी म्हणायचं का? आता मी कशाला बघते रोजाची, बारकी होती. होय. कधी ऐकली नाही ती का तुम्ही? नाही ते ऐकली. होय. आणि मग सुगीच्या दिवसात कसा असायचो? हां सुगीच्या दिवसामध्ये हां कसा असायचं त्यावेळेस? म्हणजे सुगीचा दिवस कसं होतं? सुगीचा दिवस कशा दिवस होतं बरंच म्हणायचं. कसं तर राहत कामाला जायचं, रुपया हाजरी होती, काम करायचं, आणायचं, ती खायचं पोटाला आणून. हा. मग सुगीच्या दिवसाला ते काढण्या मोडण्या कशा असायच्या? होय कशा असायच्या? मस्त कशा करायची? जुंधळं काढायचं, जायचं, पेंड्या मांडायच्या, ती काढायचं, ती रोजगार यायचा. होय. आणि मग काढणी वगैरे काढायला गेल्यावर, जुंधळ काढायला गेल्यावर गाणी म्हणायचं का तुम्ही? नाही मी कशाला गाणं म्हणतो. जुंधळ काढायला गेल्यावर नाही म्हणत नव्हतं गाणं. का? आपलं ती 100 कडबा काढायचे 75 त्या गाण्याला कवा म्हणाव. कडबा काढत गाणी म्हणत असाल की तुम्ही जुंधळ काढताना? नाही म्हणत नव्हत्या भलरी बाया. भलरी घालायची का? हा भलरी कोण होय, घालायचं? भलरी घालत होत्या. कोण घालायचं? बाया बी घालायच्या, आम्ही बी म्हणायचो. मग भलरी म्हणून दाखवायची. नाही मला येत ध्यानात नाही माझ्या. तवाच ध्यानात राहतं नाही, म्हाताऱ्या थोडं माणसाचं. थोडं म्हणून दाखवायची. थोडं काय येतं ते? थोडंसं थोडं म्हणून दाखवा. काय येत नाही मला, ध्यानातच नाही. हाय आजी अनाथ म्हणा. नाही बघ काय. आणि मोडणीच्या वेळेस गाणी म्हणायचं का? हा मोडणी करताना? नाही मोडणी करताना गाणी? गाणी नसते ती. होय. नुसतं मोडायचं हा. आणि त्या मालकानं कंस दिलेली घरला घेऊन यायची, बर. ती बडवायची. हा. मग गाणी तुम्ही कधी म्हणायचा? गाणं आपलं दळताना ही मागे गिरणी नव्हत्या रानात म्हणायची. रानात गेल्यावर गाणं म्हणत नव्हता का? नव्हतं. होय. कसं असायचं पहिलं दळण जात्यावरचं कसं असायचं? गिरणी नव्हत्या, हा. दळून भाकरी करायच्या. बर. मग किती वाजता उठायचं दळाला? पहाटे 4ला. हा. घरात 4 माणसं असल्यावर लय दळायला लागते, शेरभर ज्वारी दळायला लागत होती. होय. तुम्ही दळायचं का जात्यावरती? होय, माझी आई मी आईपाशीच होते. किती वाजता उठायचं? 4 वाजता. बर. मग मग उठल्यानंतर ते दळण किती दळायचं? दळायची 1 शेरभर ज्वारी. हा. काय काय दळण काय काय असायचं? काय 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 असायचं दळण? ज्वारी. अजून गव्हाला काय सणाशिवी गहू नव्हती दळत. होय. महागंदी. बर. आता एक रोज चपाती आहे त्या. मनावर जात्यावरची गाणी. चुळी फाटली बुजवरी, फाटली लागाईला दिती सांगावा वागाईला. माझी चुळी फाटल्यावर मग कोणाला सांगायचं? हा. भावाला बरोबर. सांगितलं मी. हा. चुळी फाटली लागाईला दिती सांगावा वागाईला. माझ्या नेणं त्या बंधवाला. राम राम म्हणता आता पराने गेला माझा. रामा अमृताचा प्याला माझ्या मुखात लवंडला. एरंडाला कवळी पानं शेता नेली की येला जाणं. लंकच्या रावणानं शेता नेली येला जाणं. त्याचा शोध कुणी केला जटाया पाखरानं केला. काय म्हणू रे आता, बस की मला येत लिकीवरनं नाही. लेकावरनं ती रे गाणी. हा लिकीवरनं लेकावरनं. काय करायचं आहे, मरून गेली त्यांना आता कशाची गाणी म्हणू. बहिणीवर म्हणतो तुला येतं की बहिणीवर म्हणलं गाणं मागाशी म्हणलेलं? बहिणीवरनं म्हणा. आयो बहिणीचं. आयव बहिणीचं म्हणते. आयव मेली नार तिचा बोबाटा कुणी केला. बंधू चावडीवरने गेला. माझ्या बहिणाई बाळीचा बंधू चावडीवरने गेला. आयव मरणाचा तिची तिने ह्या का केला. करंड कुकाचा संग न्याला. माझ्या नेनंत्या बहिणीनं करंड कुकाचा संग न्याला. आयव मरणाची देवाला येते गोडी आणि जाई सबला फुलं तोडी. माझी नेनंती बहीण जाई सबला फुलं तोडी. माझी वयाच्या आधी मेली व
दुसऱ्या काय वयाच्या मानाने मिळाल्या पण ती मिळाली लवकर. आई जीव लावायची का हो? वय कशी लावायची? माझी आई लय गरीब होती, मला लय जीव लावायची. मी आई पशीत राहत होती. कसं तर काम धंदा करून लेकरं होती 2-3 लेकरं पण मरून गेली. काय करायचं आता? कसा जीव लावायची आई? काय करायची? आय वे हं? आय काय करायची? आपलं तिला काम करू लागायचं, करायचं स्वयंपाक पाणी खायचा. राना मळा होता जवळ, जायचं मळ्यात आणि काय करायचं आहे. मग काय राहते ते आईबाप राहते ते. काय करायचं रे माझ्या बाळा, लय येडवणी वाटतं पण आलेल्या दिवसाला पाठ द्यायची. आई कधी रागवायची का तुम्हाला? हां रागवायची का कधी? नाही, मी आईला माझ्या करू लागत होती काम दादा, समजा मी करत होती पहिल्यापासून. माझी आई माया करायची, मी आईची करायची. बहिणी गेले ना अंदाज मी करू लागत होती. किती बहिणी होत्या? माझ्या संग 14 जण होतो आम्ही. होय. होय. मग तुमच्या बहिणीचे खेळ काय असायचे लहानपणी? हां बहिणींचे खेळ काय असायचे तुमचे? काय सांग काय काय खेळायचा? काय खेळायचं आहे रे. आम्हाला कामच होती, मळा होता, बाला जाऊन काहीतरी करायचं, खुरपान टुरपान काहीतरी पिकवायचं, खायचं, कुठं तर जायचं, इकडं तिकडं खेळायचं. आणि कुठं पहिली शाळा सुद्धा नव्हती. तुम्ही शाळेला जात नव्हता का? नाही, होय. आमच्या बाला मळा होता, ती कामच करू लागायचं. शाळेला केव्हा जावं अजून. आणि फुगडी लंगडी असं काय खेळत नव्हता का तुम्ही? नाही बाय, आपल्याला तसलं पटत नव्हतं. का? मला पडते पण मी कुठे खेळायला जात नव्हतं. गजग खेळायचा का? अहं. काय खेळायचं मग? नुसतं मळ्यात जायचं, काम करायचं, बसायचं. आपलं झाडं होते आंब्याची, तर जेवण करायची आणि झोपायचं. मग घरचं काम काय काय करायचं तुम्ही? घरचं वय हं? स्वयंपाक धुणं पाणी ही समजा करायचं. होय. वय शाळेत का गाठलं नव्हतं तुम्हाला? हा, शाळेत का बरं गाठलं नव्हतं? आमचा बाग याला मरून पुन्हा कोण शाळेत घालायचं आहे आम्हाला. हा. होय मला होती का शाळा? होती का? होत्या वैशाख होय. एवढ्या नव्हत्या वारी वारी. हा. मग ती बाकी तुमच्या मैत्रिणी कोण कोण होत्या का लहानपणीच्या? कशाच्या मैत्रिणी? मी मैत्रिणीच मला पटत नव्हत्या. मी कुठे जातच नव्हती मैत्रीपणा करत. कोण कोण होत्या मैत्रिणी? कुठं आमच्या गलीतलं पुरीच नव्हती आणि कशाला जायचं. नाव सांगायचं आठवय मला कोण कोण होत्या. कोण सांगू रे. मुसलमानाची एक जैतन होती हा. तर आमच्या शेजारला बर. जैतन होती. एक आमची फुला चुलत बहीण होती. हा. वय आणि जीवलग मैत्रीण कोण होती? कोण मी मैत्रिणीच केली नाही ते तर कशाला सांगू. होय. माझ्या बहिणी होत्या. हा. काम धंद करायची त्यांचं वरचीवर आपलं. मग शेतात काम करायला जायचं का तुम्ही? होय, काय काय करायला जायचं? जायचं खुरपायचं आमकं तमकं. काय शेतात थोडं काम असतं काय. बर. मग किती पैसे मिळायचं? पैसे वय हा. तेव्हा रोजगार 1 रुपया होता बर. माझ्या काळात. हा. इळभर खुरपायचं आणि 1 रुपया द्यायचा ती मालक. होय. खुरपाला कोण कोण असाय तुमच्यासोबत? मस बाया असायच्या. कोण कोण नाव सांगाय कोण कोण होत्या? त्यांच्याचं नाव उडी. सांगा कोण कोण होतं? बाया वय हा. सीता भामा. अजून तुम्हाला सांगते कोण कोण लय होते माझ्या ध्यानात नाही. फुला. हा. हं. मग हे रानात तुम्ही खुरपाला गेल्यानंतर गाणी म्हणत नव्हता का? बाया बाया मिळून बाया म्हणत होत्या की पण आपल्या ध्यानात राहते ती काय गाणी जर म्हणलं तर. कोण म्हणायचं? कोण बाया कोण म्हणायच्या गाणी? म्हणायच्या त्या बाया सीताय आमकी तमकी म्हणायच्या. होय. हं. बर. खाया प्यायला काय होतं पहिल्या काळात तुमच्या काळात? आमच्या काळात काय ज्वारीच्या भाकरी कवा तर चपात्या आणि अजून काय खायचं भाजी पाला. हं. घरात तुमच्या काय काय असायचं खायला? खायला वय मस्त ढिगाणं होतं. हम्म. काय कमी नव्हतं. बर. मळ्यात नाही ते पिकायचं. मग गरिबी होती कसं काय म्हणताय तुम्ही? आता गरिबी आता मिळवणार नसल्यावर जरा गरिबी असती. पुन्हा पुन्हा मत भावानी माझ्या चांगली केले. होय. होय काय नाही कमी पुन्हा. आणि घरातलं म्हणजे खायला सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडायचं? आम्हाला वे हा. आम्ही चपात्या करायचो भात करायचो हम्म. कालवण करायची. कालवण कुठलं आवडायचं तुम्हाला सगळ्यात जास्त? जास्त वेळ वांगा आवडायचं भाजी आवडायची. कशाची भाजी? मेथीची भाजी हा. तांदूळशाची भाजी. बर. मग अजून?
अजून काय पुन्हा खायला रानातल्या कुठल्या कुठल्या भाज्या असायच्या हो? आमच्यात वे शिपूची भाजी असायची, मेथीची असायची, रताळ, गाजरं, समद सारी दोनव्या मळ्यात पिकत होती आमच्या. होय. होय, काय कमी नव्हतं. बर. ती मोठा पण होत्या का पहिल्या म्हणे ते? होय, कशा असायच्या मोठ्या? काय होतं नेमकं ते? लोखंडाच्या मोठा हिरीत सोडायच्या, बैल झुपायची आणि पाणी काढून द्यायचं. आता मोटर झाले ते. होय. मग आणि ते पाणी कोण काढायचं ती? भाऊ, होय. माझ्या पाठचा बर. काढायचा. गाणी म्हणायचं का मोठवर ते? कशाला गाणी, त्याला काय कळतंय, म्हणत नव्हतं, बारकं होतं जरा. होय. पुन्हा पुन्हा तर चार वठरान बिटरान बसले ना कशाला. बर. मग मोटर लय म्हणायची ही गाणी पहिली. म्हणतो ती पहिली, आता नाही ती म्हणली कोण. ते दिवाळीचा सण वगैरे कसा असायचा हो तुमच्या काळात? मस्त भारी. हा. होय, कसं असतं दिवाळीला? काय तेव्हा काय असायचं? खात तर होती घासभर केलेलं. हा. आताचा काळ आहे का? आता काळ नाही, गोडच लागत नाही. हा. आम्ही मस्त कानूल करायचो, काय काय करायचो, आमचं भाव खायचो, आम्ही खायचो. हा. वय बहिणी, होय. दुरडीभर कानूल केलं तर आम्हाला 2 रोजात पुरत नव्हतं. होय. आणि आता 2 केलं तर सरत नाही तर. का बरं खात नाही ती आता? काय बाबा, काय चौदी हॉटेलातला येईल चौदी येत होय. असलं कोण खाते? घरी कोण करायचं नाही का आता? कोण करते त्या बाया? होय. बाया बी भारी तशी आहे त्या, होय. या भावाच्या. याय ना ग त्यांना. का बरं पहिल्यासारखं का करत नाही ती आता? हे काहीतरी कालवण कसं तरी करून ठेवून खाते त्या. होय. लय चांगलं केलं म्हणते त्या. आणि पहिलं तुम्ही कसं करायचा? तुम्ही कसं करायचं पहिलं? आम्ही मस्त भारी करत होतो. हा. आमचं भाव खायचं, आमच्या बहिणी खायच्या, बहिणी माझ्या करायच्या. होय. मग दुरडीवर कानोली केलं तर 2 रस्सर उडवून टाकायची. हा. काठी शेव तर तोंडात घालत नाही ते आताच्या काळात. हाय का? काय नाही. काय काय बनवायचं दिवाळीला? हा, काय काय बनवायचं? समज कानुलं, लाडू काय बी बनवायचं. काय हाय गय करत नव्हतो आम्ही. हा. वय आता एक कोण खायला नाही, एक नातो खायचा आणि ही नातो तर काली सुद्धा येत नाही. मी कशाला करते? उन्हाळ्यात काय काय बनवायचं? हा, उन्हाळ्यात काय काय बनवायचं? कोण? उन्हाळ्यात तुम्ही मी समज बनवायची. काय काय बनवायचं उन्हाळ्यामध्ये? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये? भातुड्या कुरड्या काय? हा. भातुड्या कुरड्या मी आता करत नाही, मागं मागं करत होती, मला जमतच नाही आता. कुठल्या कुठल्या बनवायच्या? कशा कशा असायच्या त्या? भातुड्या वय हा. ज्वारीच्या भातुड्या, हा. अजून तांदळाच्या आता बाया करते त्या बर. बिजू घालून. मग तुम्ही तुमचं सांगा पहिलं, आताच नका सांगू. पहिलं काय काय करायचं? कुरड्या करायच्या गहू बिजू घालून. बर. मग कशा करायच्या ती? गहू बिजू घालायचं, 5-6 दिवस बिजू द्यायचं, ती पिळून काढायचं, पुन्हा ती गरगटायचं आणि त्याच्या कुरड्या करायच्या. होय. होय. आणि करू लागायला कोण कोण असायचं? आमच्या बहिणी आम्ही करायचो. होय. होय. बर. मस्त डेर करत होत्या. बर. मग ती उतरण टेक होत्या पहिल्या? होते की. काय होतं प्रकार ते? भांगार होतं, त्याच्यात गहू काय असेल ती भातुड्या कुरुड्या डेऱ्याने ठेवायचं. हा. तसलं काय आताचे डबं बिबं नव्हतं आता. बर. आता आहे तर आता पहिलं नव्हतं. हा. 7 उतरडी होत्या माझ्या आईच्यात. होय. मग कशी लावायची उतरण ती? असं आळी करायची भिताडाच्या कडेला, बर. त्याच्यावर मोठा डेरा मांडायचा आणि ती भरत वर न्यायचं. हा. मग आणि उतरंडीत असं काय काय असायचं? मी चोरून काय ठेवायचं का त्याच्यामध्ये? काय नाही, चोरून कशाला ठेवायचं? हा. काय ठेवायचं? 10-5 रुपये कुठं तर ठेवायचं. होय. मग असायचं का ती? होय, असायचं. कोण ठेवायचं? मी होय. ठेवत होती. आणि ते कोण काढून पैसा घ्यायचं? असल्याशिवाय आपल्याला 10-5 रुपये पाहिजेलच नाही. हा. मग पोवायला यायचं का हो तुम्हाला? हा, पोवायला येतो का पोवायला? कोणी शिकवलं आमच्या होतं? गावाला चंद्रवागाई. होय. होय, नदीला जाऊन इजुळा उन्हाचं मागाच पवायचं. बर. खिरीत सुद्धा मला पवा येतं. कोणी शिकवलं तुम्हाला पोवायला? आमच्या आम्ही शिकलो. होय. पुरी जायच्या गलीतल्या हा. आणि शिकलो. कोण कोण होतं? होत्या त्या पोरी बी गलीतल्या, कोण 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 त्यांची कुठं नावं घेत बसू. हा. होती जैतून, आमकी तमकी, जायाची इजुळा हा. उन्हाळ्यात. हा. किती उशीर पावायचा? मस्त 2 तास. होय. नदीला काय आता बारक्यापणी किती बी पवतंय की, बसतंय तसंच पवत. बर. पुन्हा आई बाप कावतेली म्हणून आज माघारी यायचं लवकर. होय. बाजारावर कसे होते हो पहिल्या काळातले? हा, बाजार मग चांगलं होतं.
बाजाराला काय ज्याला त्याला घराने माळ आपल्या आपल्या रानात होतं. बाजार सुद्धा नव्हता आमच्या इकडं तर. मग आता झालाय बाजार, होय. नव्हता. मग काय करायची पहिली लोक? पहिलं भाजी पाला, रताळ, वांगी, गाजरं हा. अशी सरच्या साऱ्या टाकत होती. बर. मग हांड्या घालायच्या रे, काय बी करायचं आणि खायचं. हा. आणि बिन औषधात येत होतं ना, आता औषधं मरते ती. होय. मग ही कशानं आजार होत्या ते माणसाला. हा. मग आता आपल्याला सुद्धा तसलं खाल्लं तर आजार होत. ते जुंधळ्या रानात काय काय सजव? हा, जुंधळ्याच्या रानात शेंदाड, दोडक. मग हा. शेंदाड दोडक काय नाही, गवताला गेलं तर सारं दोडकन शेंदाडच. होय. होय. कोण कोण जायचं आणायला गवताला? कोण कोण जायचं? मी जायची, माझी बहीण जायची. होय. होय. आणि मग ते शेंदड कधी चोरून आणली ती का? शेंदड कधी हा, शेंदड चोरून आणली ती का कधी? का बरं चोरून? शेत होती आम्हाला, शेतातली आणायची. दुसऱ्या रानातली? एखादी काळ्या रानात दिसलं तर मी आणायचं. होय. होय. तसं काय कोण नको म्हणते काय, आता पिकलेलं नेतच आम्ही आणत होतो बाबा. होय. होय. काय खायचं, बर. खायला येणंच कशाच चोरायचं. काय काय सजा अजून? शेंदाडा असायची, वाळका असायची, हम्म. आणि दुसरं काय. शन्या होत्या का? मस्त शेण्याचं तर खार घालत होतो आम्ही. कसा करायचा हो खारदी? खरं होय. जरा चांगल्या निबार गार असलेल्या शेण्या चिरायच्या, हळद मीठ लावायच्या, वाळवायच्या, हा. आणि डेरा भरून ठेवून पुन्हा कवा तर तळायचं. बर. लय भारी लागत होतं. कशी होती चव त्याची? लय भारी होती. हा. आता करताय का? आता कुठल्या शेणी आणायच्या आणि कुठं जुंधळायचं. हाय ते शन्या मिळते रे की आता. आता करत नाही का? नाही त्या आमच्याकडे तर नाही त्या. होय. आणि कोण जायचं आणि कोणी करा, आपल्याला होतंय का आता जाणं, कुठं जात नसते. एकात पण आपण तसलं काय आणत नाही. आंब्याची झाड होती का रानात? होय. मस्त. होय. बाच्या मळ्यात होती आंब्याची झाड. किती होती झाड? होती 5-6. बर. होय. मग आंब्याच्या झाडात चढायचा का तुम्ही? मग होय. चढत होती. काय काय करायचं म्हणजे कोण कोण चढायचं? पाडाचा आंब काढायला. हा. मग झाडं चढून 100 आंबा झाडावरला काढत होती. होय. मी पडत नव्हती आणि काय नव्हते. बघच काय डबाड बोलायचं नाही माहीत असलं. हा. भाऊ जय मनाची एवढी रान पडून मरणार. मला एका पोरीने सांगितलं तुला अशी होती म्हणून. पण मला काय द्यावं नाव दिलायची, मी खातेच की कसे. होय. ते आंब पिकवायचं कसं हो? आणायचं उतरून. हम्म. ते आंब्याचं पाचरूट आणायचं ते ऊसाचं. बर. ती पसरायचं, घर मोठं लाट होतं पसरायचं, ती चगाळ घालायचं, वर आंब ठेवायचं. बर. तवा आंब पण स्वस्ती होतं. बर. 12 रुपयाला डझेला आंब कसलं होतं भारी आमच्या तर बाच्यात. कुठलं ते आंब्याच्या जाती कुठल्या कुठल्या होत्या हो? आंब्याचं शेपू एक होतं. बर. अजून लय काय काय त्यांची नाव आहे ती. हा. एक गुटी आंबा म्हणून होता, साखर गुटी म्हणून. बर. एक जरा इकडला सडककडला बी होता. मग खाराचं बी बर. होतं. मग तुम्हाला ती पाडाचा आंबा आवडायचा का पिकवलेला आंबा आवडायचा? कशाचं पैसे करायचं आणि एकाच्या नादात अन करायचा सांच्याला रस आपला खायचा समद्यानी. विकायचं पण का ते? मग हा. कुठे विकायचं? गिरायकी यायचं पैसे करायचं नाही तर आपल्याला खर्च आहे. हा. मग कुठे विकायचं ते? घरनं येऊन येत होती. होय. हे काय जात नव्हतो आम्ही. बर. आंब चांगलं होतं, लोक न्यायची. पण तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला आवडायचा आंबा? पाडाचा आवडायचा का ती? पाडाचा बी आवडायचा मला. हा. आणि रस पण आवडायचा. होय. वय काय आहे गाय नव्हती. पाडाचा आंबा द्या यायचा का हाताला? आलेला असं हाताला यायचा का आंबा पाडाचा? नाही जिलनीनं काढायचं होय. झाडावर असली तर. बर. हाताला येत नव्हतं, आंबावरच होतं. बर. खालनं ती जिलनी कशी असायची? काय कसली हा? होती जिलनी? कसली होती ती? जिलनी असती त्या हे करून घेतलेलं, ती जाळ करून घेतली म्हणे. बर. मुंगसा असतं की बैलाचं तसली, होय. त्याला इळू लावायचा बर. आणि घ्यायचं करून. हा. आहे धपाटी कापण्या करायची का? होय. टोपलं बरं. हा. माझ्या आईची काय लेकरं होती 5-7, मग तिला एवढुडं करून पुरतंय. हा. मस्त मोठ्या मनाची आई होती, मस्त केलं खाल्लं. हा. खरं आमच्या आईचा हात लय मोठा होता हा. आणि लय मोठ्या घरची चळची होती. जा वाटलं तर माहेरला बी जायची, हा. भावाला 4 घेऊन काय आम्ही
तेव्हा बघा आता काय आता मरून बी गेलं आणि समजा झालं ना आता कोण करत बी नाही कोण खात बी नाही मामा यायचं का घरी? होय होय. मामा यायचं हा. मग तुम्हाला घेऊन जायचं का मामा? होय काय झालं ना न्यायला हा. मामाजीकडे गेल्यानंतर मग तिकडे काय काय करायचं तुम्ही? मस्त काय काय करून माम्या बी घालायच्या काय हाय गई नव्हती मामाच्या घरी काय काय असायचं खायला? काय बी करायच्या चपात्या करायच्या भात करायच्या भजी करायच्या खावा म्हणायच्या आता म्हातारं माणूस आहे कुठं जाणं होत नसतं येणं होत नसतं मी घरसुद्धा सोडत नसते तेवढी इकडे येते नाताकडं करमणुकीसाठी काय करायचं तुम्ही? करमणूक करमणूक हा घरातला घरधंदा करायचा आपलं इकडं तकडं करायचं सांच्याला 10ला 9ला 8:30ला पोती चालू व्हायची जायची पोती ऐकायची यायचं तुकडा खायचा आणि पडायचं सकाळपारी उठून उरका उरकी करायची आणि कामाला जायचं हा. करमत होतं आम्हाला होय. होय कामात हा. इळभर कामच करायचं तर ते ना करमाय काय झालं आता एक माणसाला म्हाताऱ्या माणसाला काम नसतं हा. म्हणून करमत नाही आपलं करमायचंच म्हणायचं करमत नाही तर कशाला म्हणावं आपला जीव आहे जन्म आहे आपला पहिला सासरवास सगळे असायचा बघा. हा सासरवास मस्त होतं कसा असायचा सासरवास ते? मस्त काय बी काम करायचं सासू डग नव्हतं मिरच्या कुटायच्या सासून द्यायच्या रासार उठून कामं करायची काय करायचं सासू रागवायची का? मग काय म्हणायची? उठ काम कर 2-2 3-3 किलो 2 किलो मिरच्या भाजून द्यायच्या ती रासार कुटायच्या मी आता समाधान कुठले त्या हा. मला सासू लय खट्याळ होती महाराज आहे कधी सासू? मार काय खाते मी तिला ठोकीन घे रीतीतनं काम करणं आणि रीतीतनं खाणं हा. ए नवऱ्याचा मार खाल्ला नाही मी आणू त्याचं का ते काय तुझं चुकलंय सांग म्हणत होती मी होय. मग फक्त रागवायची. मग घरातली पहिली घरात काम काय काय असायची? मस्त काय काय? धुणं वांडी कुरपान टुरपान सारं दुनिया होती पडकी सडकी लिपायची सणसुद्धा आल्यावर सारवायचं लई काम होती मस्त हा. होय लिपायचं म्हणजे काय काय लिपायचं? ही आता एक असली घरं निघाली ती हा. पहिली दगडाची घरं होती बर. अजून सुद्धा मला दगडाचंच घर आहे माझ्या बाच्या घरात आहे मी हा. आणि ती लिपायचं कशानं? चिखलन हा. शान चिकूल करून लिपायचं माती कालवून पोतार द्यायचं ती माती कसली असायची? पांढरी हा. कुठली तर बदगडातली जाऊन आणायची लिपायला कोण कोण असायचं? सर्वाला लिपायला कोण कोण असायचं? मीच एकटी काढायची माझ्या बाच्या घरी होय. आई होती तर जायची रानात हा. मग आईनं काय करावं म्हाताऱ्या माणसाने होते आणि सासरचं घर कसलं होतं? सासऱ्याचं तर घर कसलं असलं कशाचं होतं तसलंच होतं पडक तिथं पण सारवायचं का? तर मी पेटवत नव्हती तिची ती काढ म्हणायची मी तिला होय. मी काढतच नव्हती माझ्या नशिबात मस्त असलंच आहे होय. मग लय खट्याळ होता मग तुम्ही? मी बी लई कडू आहे म्हणूनच ती निघून निघाली आहे होय. होय बर. मग काय करू कुठवर करू हा. कंबर बांधून मी मरायला लागली पाक हा. आपलं कसं असतं रीतीतनं हा. पाखर राखायला जायचा पाखर? मळ्यात जात होतो मी कशी राखायची? राखायची जुंधळं करायची भाव बारकं होतं मी बी जायची चिमण्या हाणायच्या हम्म. राखायचो काय तर 5-4 पोती ज्वारी व्हायची काय असं कोण कोण जायचं पाखर राखायला? कोण कोण जायचं? भाऊ जायचं बारकं हा. पुन्हा हुरडा खा वाटल्यावर आकटी पेटवायची ती गोपन कशी चालवतो तुम्ही रानात गेल्यानंतर? एक दगड घालायचा गुपणीत हम्म. फिरवायचा आणि हाणायचं हा. आणि झालं चिमण्या उठून पळायच्या पुन्हा हाना बाबानो पळान माग चिमण्या बी लई होत्या हा. आता जुंधळच नाही तर चिमणी ह्या गावात कशाला असल्या दुनियात राहते ते कुठे मेल्या का कुठे गेल्या कोणामत असते जुंधळ कुठं तर